नमस्कार, न्यूज प्रभात मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलेले आहोत गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील येथील तिरखेडी ग्राम इथे खूप मोठं इथं आश्रम आहे आणि आश्रममध्ये खूप आस्था असल्या कारणाने गुरु पौर्णिमा आहे। त्यानिमित्त खूप मात्रावर भाविक सुद्धा इथं येत असतात। आपल्यासोबत येथील महाराज आहेत। नमस्कार महाराजजी। तर नेमकं महाराजीसोबत आपण बातचीत करणार आहोत। इथली काय आस्था आहे की जे नागरिक असतात आणि जनता असतात ते नेमकं आश्रमाला भेट द्यायला येत असतात। आता नुकताच उद्या गुरुपौर्णिमा सुद्धा आहे, काय सांगणार? गुरुपौर्णिमाच्या पावन पर्वावर सगळे भाविक भक्तांना हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा। हे पहा, आपल्या आश्रम जे तिरखेडी आश्रम आहे एकदम दुर्गम आणि ग्रामीण क्षेत्र आहे, बैकवट क्षेत्र आहे। असा क्षेत्रात असा आश्रम बनवणे फार कष्ट कार्य आहे, पण स्वाभाविक माणसाचा व्यवहार, त्याचा संपर्कच्या कारणानं एवढे लोक जुडलेले आहेत। आणि इकडे काय आहे, सब में राम सबके राम। यहाँ आने वालों को हम लोग भोजन, चाय, बैठने की व्यवस्था, गोर गरीब का मदत का व्यवस्था, स्कूल के बच्चों का पढ़ाने की व्यवस्था, हे सगळे उपक्रम आश्रमात चालतात। आणि हे चांगले उपक्रम लहानच आहे, एवढा मोठा आमचा उपक्रम नाही आहे, पण समाजाच्या सेवेसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या विकासासाठी आम्ही जेवढे कार्य करून राहिलो हे समाजचे हितचिंतक कार्य आहे। म्हणून समाज आस्थेनं, श्रद्धेनं येतात आणि येऊन इकडे संपन्न समाधान होऊन जातात। काय सांगाल महाराजजी, नेमकं दरवर्षी तर किती श्रद्धाळू येत असतात? दरवर्षी ह्या आश्रमात आता कमीत कमी गुरुपौर्णिमेला 2000 लोक येतात आणि 2000 लोकांच्या जेवणच्या व्यवस्था राहतात। आणि हे शिष्य परिवारही नाही, जेवढे आश्रमाचे जुडले आहेत, आमचे संपर्क चांगले आहे, आमचे मित्रमंडळी आहेत, समाजाचे प्रतिष्ठित लोक आहेत, राजकारणात जे प्रतिष्ठित लोक आहेत, हे सगळे उद्या आश्रमात भेट घेतात आणि भगवानचा आशीर्वाद घेऊन आपले आपले घरी जातात। नेहमी आपण बघितलं आहात की काही लोक असतात ते मांस मच्छी वगैरे खातात किंवा इतर गोष्टीच्या सेवनासाठी काय संदेश देणार आपण? हे पहा, आता हे समाज जे आहे, हे युग आहे, कलियुग मध्ये हर नाना प्रकारचे, हे कलियुगात नाही, सतयुग मध्ये हे स्थिती होता, द्वापर मध्ये होता। जिथे पाप आहे तिथेच पुण्य आहे, जिथे दिवस आहे तिथेच रात्री आहे। तसा हे प्रकारचे लोक पहिलेपासून, पूर्वीपासून आहेतच। तर आचार विचार वंदनीय राशन तुकडोजी म्हणतात की जसे खावे अन्न तसे होतात मन। खानपानच्या पवित्रता पाहिजे, बाणीमध्ये पवित्रता पाहिजे आणि आपले आचार विचारमध्ये पवित्रता राहिले तो आपले जीवन सुखी राहतं। जर आपण वाईट वागलो, शराब पिणे, गुटखा खाणे आणि इतर व्यसन करणे, हे केवळ आपल्याला नाही, पुरा कुटुंबाचे साठी घातक आहे। तो माझा विनम्र प्रार्थना आहे की हे व्यसनापासून आपण मुक्त होऊन देवाचे संपर्कात राहून आपले सुखाचा संसार चलावा, असा माझे संदेश आहे। कोणी करती निंदा, कोणी करती बंदा, आम्हा सोहिताची धंदा का पांडुरंगा। हो है चिंद टुमारो नैदराई नारी। समाजामध्ये आपले सुधार सर्वोच्च सुधार आहे। आपण प्रयास करू, आज नाही तो उद्या सगळे समाजामध्ये हे परिवर्तनच्या लहर येईल आणि समाज चांगले दिशाचे ओर आपले अग्रसर होईल। अजून एक प्रश्न आहे महाराजजी, काय सांगाल, उद्या मोठा कार्यक्रम इथे घेतला जात आहे, कित्येक नागरिक इथं उपस्थित, सांगाल काय संख्या असणार? 2000 राहतील, 2000 राहतील। 2000 एक तिकडे हॉल आहे, तिथे हॉलमध्ये एक साथ आमचा सत्संग होईल। गुरुभक्ती साधना कसा करावा, गुरु म्हणजे काय, दीक्षा म्हणजे काय, शिक्षा म्हणजे काय, हे सगळे गोष्टीवर चर्चा होतात। दीक्षाचे कार्यक्रम होत, भजन पूजनाचे कार्यक्रम होतात और कमीत कमी अगर मौसम जर चांगला राहिला तो 2000 लोक येतील। धन्यवाद महाराज। नमस्कार।
तर निश्चितच आपण बघितला हा तिरखेडी आश्रम इथले गुरुजी आहेत आणि थेट उद्या गुरुपौर्णिमा त्यानिमित्त हजारो नागरिक आणि श्रद्धाळू पण दर्शनाला येत असतात. त्यांची व्यवस्था पण पूर्णतः केली जाते. त्याचनंतर मनुष्य जीवन कसं जगावं हे सुद्धा त्यांनी आपल्या मुखातून सांगितलं आहे की जनतेने कशा प्रकारे एक आपलं जीवन जगावं. आणि तर असाच न्यूज बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बातम्या देण्यासाठी संपर्क करा सरोज कावडे, आमगाव.